मित्रांनो, या दिसतात ना सगळ्या गाड्या, या गाड्यांचं इंजिन खराब होणार आहे. सरकारनं E20 पेट्रोल विकायला सुरुवात केलेली आहे. आता मित्रांनो, बऱ्याच लोकांचा हा क्वेश्चन होता, सुशील याच्यावर एक व्हिडिओ बनव. E20 मुळे तुमच्या गाडीचं इंजिन खराब होऊ शकतं का? बरोबर, खराब होऊ शकतं. 2023च्या अगोदरच्या गाड्यात मित्रांनो त्या E20 कम्पॅटेबल नव्हत्या, कंप्लायंट नव्हत्या, म्हणजे मॅक्झिमम E10 पर्यंत होत्या. आता E20 म्हणजे काय? 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल, म्हणून त्याला E20 म्हणतात. आता गव्हर्नमेंट E20 पेट्रोल हे का घेऊन आलं? त्याचं एक मेन रिझन असं होतं की जे इम्पोर्ट आहे ते कमी करायचं होतं, दुसरं होतं शेतकऱ्यांचा फायदा होता याच्यामध्ये, तिसरं असं होतं की इमिशन सुद्धा कमी करायचे होते. पण खरंच E20 मुळे आपला फायदा होतोय का? नाही. जर तुमची गाडी E20 कंप्लायंट म्हणजे कम्पॅटेबल नाहीये त्या पेट्रोल सोबत, तर तुमच्या गाडीचं इंजिन खराब होऊ शकतं. काय काय प्रॉब्लेम येतील? पहिलं तर टँक आहे ना, त्याला गंज लागू शकतो, पायपांना गंज लागू शकतो, रबर आहे, प्लास्टिक आहे ना, ते सुद्धा खराब होऊ शकतं. तुमचं परफॉर्मन्स इंजिनचं डाऊन होतं, म्हणजे जसं नॉकिंग वाढू शकतं, देन तुमच्या गाडी स्टार्टिंगला प्रॉब्लेम देऊ शकतो, आणि इम्पॉर्टंट म्हणजे गाडी मायलेज देणार नाहीये. तर E20 पेट्रोलमुळे डेफिनेटली गाड्यांच्या इंजिनला प्रॉब्लेम होईल जर त्या कंप्लायंट नाहीये तर. आता दुसरं अशा गोष्ट आहे, सरकार असं म्हणते की असं कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. इन्शुरन्स कंपनी म्हणते जर E20 पेट्रोल कम्पॅटेबल गाडी नसेल तर आम्ही इन्शुरन्स म्हणजे इंजिन प्रोटेक्शन ॲड ऑन कव्हर आहे हा व्हॅलिड नसणार आहे. सरकार असं म्हणतंय की आहे. तुमचं काय म्हणणं आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी असं तुम्हाला सजेस्ट करेन, आता लक्षात राहू द्या, जर तुमची गाडी E20 कम्पॅटेबल नाहीये पण तुम्हाला E20 पेट्रोल टाकावंच लागतं, त्या केसमध्ये गाडीचं इंजिनचं सर्व्हिसिंग आहे ना, तुम्ही थोडी वाढवा. वेळच्या वेळ सर्व्हिसिंग करा आणि थोडं 1 महिना 2 महिना अगोदर सर्व्हिसिंग चालू करा, जेणेकरून इंजिनचा जो परफॉर्मन्स आहे, इंजिनची जी लाईफ आहे ती राहील चांगली. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल, डॅमेज असेल, ते लवकरात लवकर तुम्हाला समजतील. माझं म्हणणं असं पर्सनली आहे. आणि मॅक्झिमम ट्राय करा की E20 पेट्रोलच्या ऐवजी जी कम्पॅटेबल आहे त्या सोबतच तुम्ही पेट्रोल तुमच्या गाडीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करा. मॅन्युफॅक्चर उगाच असं E20 E10 कंप्लायंट इंजिनला म्हणत नाहीये, लक्षात राहू द्या. असं जर नसतं, काहीच प्रॉब्लेम होणार नाही, तर मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांनी एवढी R&D केलीच नसते. तुमचं काय म्हणणं आहे E20 पेट्रोल बद्दल नक्की सांगा. मला तर असं वाटतं की डेफिनेटली प्रॉब्लेम हा होणार जर तुमच्या गाडीला E20 जे तुमच्या गाडीचं इंजिन आहे E20 कंप्लायंट नसेल तर. धन्यवाद. जय महाराष्ट्र.